नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 12 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज आहे ना तुम्हाला सायलीचं ना अतिशय रुद्ररूप बघायला मिळणार आहे, त्यामुळे प्लीज रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की बघा. आपण पाहतोय की ही प्रिया जी आहे तर ती खूपच खुश झालेली असते आणि आनंदाच्या भरात सांगत असते की तुम्ही सगळेजण पाण्यातून काढलेल्या माशासारखे ना तडपडत होतात तन्वीसाठी, आणि म्हणूनच मी तुमच्या घरात शिरले, तुमच्या आयुष्यात शिरले, आणि म्हणते की म्हणून मी तुमची बेपनाह जी काही दौलत आहे ना तर ती उधळत होते. आणि अश्विनकडे जाते आणि म्हणते, हो खेळले तुमच्या भावनांशी, हो उडवला तुमचा पैसा, असं काही इशारे करून बोलायला लागते. आणि म्हणते, अरे कोण कुठली ती 20 वर्षापूर्वी हरवलेली फालतू मुलगी तन्वी, तिच्यासाठी अरे तिच्या नावावरती 2-2 घरं मी वेटीस धरली, 2-2 घरं धरली मी, काय कराल तुम्ही, असं आहे ना ॲटिट्यूडमध्ये बोलायला लागते. प्रिया म्हणते, तन्वीवरच्या मायाबेशी मला काही घेणं देणं वगैरे नव्हतं. मला हवी होती ती या सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही फॅमिलीची अमाप दौलत आहे ना तर ती हवी होती, असं ही प्रिया अगदी हसून सांगायला लागते. आणि पुढे म्हणते, आणि म्हणून आहे ना 3 वर्ष मी तुम्हाला सतत तुम्हाला मी नाचवत राहिले, आणि ही अशी नाचवत राहिले तालावर, असं चुटके वाजून बोलायला लागते. आणि म्हणते, तुम्ही सुद्धा ना नाचत राहिलात माझ्या तालावर. आणि हे ना खूपच ही ॲटिट्यूडनी स्वतःच्या कुकर्माची ना आता कबुली देत असते. आता प्रिया म्हणते, तुम्हाला माहिती आहे का मी नाचवत होते आणि तुम्ही नाचत होतात का तर मी प्रिया आहे, प्रिया, आणि ही प्रिया शतकातून एकदाच जन्माली येते. आता बघा हिचा ना सगळा अख्खा माझच पुढे सायली उतरवते. पुढे बघा, आता सायली आणि अर्जुन इतके संतापलेले असतात ना की बस, आता ही सायली येते, हातातली रिपोर्टची फाईल अक्षरशः खाली फेकून देते, पदर खोचते आणि म्हणते, काय म्हणालीस तू, आणि बांगड्या पाठीमागे सरकवते आणि म्हणते, काय म्हणालीस तू, प्रिया शतकातून एकदाच जन्माली येते, म्हणून आहे ना खणाखण आता ना इथून पुढे ना अक्षरशः सायली थोबाडीत द्यायला सुरुवातच करते. आता त्या प्रियाला घट्ट पकडते आणि म्हणते, प्रिया अगं तू जेव्हा जन्माला आलीस ना तेव्हा निसर्गसुद्धा ना रडला असेल. आणि पुढे म्हणायला लागते की कुठेतरी ना भूकंप झाला असेल, कुठेतरी सुनामी आली असेल, कुठेतरी ना ज्वालामुखी फुटला असेल, आणि हे सगळे संकेत ओरडून एकच सांगत असतील की ही मुलगी जिथे जाईल ना तिथे ना सर्वनाश करेल अशा मुलीचा आता जन्म झालेला आहे, असं हे ना ही प्रकृतीसुद्धा सांगत असेल, असं सायली तिला म्हणायला लागते. सायली पुढे म्हणते, प्रिया अगं तू क्रूर, निर्दयी, पाषाण हृदयी, अमानुष या शब्दांना सुद्धा अतिशय लाजवलंच ग. आणि पुढे म्हणते, अगं हे सुभेदारांचं घर आहे, इथलं न्यायालय आहे, आणि मी इथल्या न्यायालयाची न्यायाधीश मी आहे, असं म्हणून या प्रियाला ढकलायला लागते. प्रिया आता तिच्या थोबाडीत द्यायला येते ना सायलीच्या, तर सायली तिचा हात फिरवते, हात तिचा पाठीमागे मुरगळते आणि अक्षरशः तिला खाली ना टिपॉयच्या तिथे फेकून देते आणि पाठीमागून तिची केस पकडते आणि म्हणते, काय म्हणालीस तू, काय म्हणालीस, असं तालावर नाचवलंस म्हणून सुभेदारांना असं म्हणालीस ना, अगं प्रिया तू एकदा जर माफी मागितली असतीस ना या सुभेदारांची तर त्यांनी ना माफ केलं असतं तुला, पण त्यासाठी ना सुद्धा मन साफ असावं लागतं प्रिया. आणि आज ना सायली इतकी संतापली, बाप रे प्रेक्षकांनो, आज आहे ना सायलीचा तुम्हाला रुद्र अवतारच बघायला मिळेल. सायली ना अतिशय या प्रियाला ना एकसारखं कंटिन्यू मारत असते. आता तिचे केस पकडते आणि जोरजोरात ओरडते आणि म्हणते, काय पाहिजे होतं तुला, बोल, पैसा पाहिजे होता ना, अगं किती पैसा हवा होता तुला, अगं एकदा सांगून बघायचं होतंच ना या सगळ्यांना, असा उधळला असता तुझ्यावर, कसा असा, म्हणून ती सुद्धा ना सेम मागाशी प्रियाने कसे चुटके वाजवून बोलवत असते तसंच आता ही सायली सुद्धा चुटके वाजवून बोलते आणि म्हणते, असा पैसा उधळला असता तुझ्यावरती. प्रेक्षकांना आजचा बघाय ना टीव्हीवरती नक्की बघा, खूप छान आहे बघण्यासारखा. सायली पुढे म्हणते, अगं त्याच्यासाठी ना मन स्वच्छ असावं लागतं, तू ना इतकी करंटी मुलगी आहेस ना की आयुष्यात तू वरण भात खाण्यापेक्षा ना शेणच जास्त खाल्लेस तू, शेण, म्हणून प्रियाला देते ना ढकलून ही सायली खाली, म्हणजे तिथेच फरशीवरती. आणि या प्रियाचे ना अक्षरशः हाल करून सायली खूपच मारते. आणि आता तिला पुन्हा उठवते, चल उठ म्हणून, आणि असं उचलते आणि तिच्या थोबाडीत देते. प्रिया आता अश्विनकडे जराशी झुकली जाते, आता अश्विन पण तिला ढकलून देतो. सायली पुन्हा तिचा हात पकडते आणि म्हणतेस, काय म्हणालीस तू, या लोखंडेच्या घरात जन्माला आलीस तू, त्यांना छळलंस म्हणून एक थोबाडीत देते. पुन्हा म्हणते, आश्रमात आलीस तू, त्यानंतर मधुभाऊंच्या आश्रयात आलीस, तिथेही तू सुधारली नाहीस प्रिया, अगं त्यांनी तर तुला मनापासून माया केली ना, तुला वाटतं त्यांच्याबद्दल काही नाही ना, सांग ना, बोल, आणि म्हणून पुन्हा एक थोबाडीत देते. आता सायली म्हणते, मधुभाऊ कोमात गेले, त्यांना गेलीस का गं तू एकदा तरी भेटायला, सांग ना. आणि म्हणते, अगं ठीक आहे तू नाही भेटायला गेलीस, अगं पण मी जेव्हा त्यांना भेटायला जायचे तेव्हा तू एकदा तर म्हणालीस की मी येते तुझ्याबरोबर नाही ना. आणि म्हणते की उलट तू त्यांच्याबद्दल खोटे नाटक पसरवत राहिलीस, अगं आश्रमातल्या काकांचे पैसे चोरत राहिलीस, अगं आश्रमातले सुद्धा तू पैसे सोडले नाहीस गं, देवासमोरचे सुद्धा
सुद्धा पैसे चोरलेस, पण आज या सगळ्यांची शिक्षा मी तुला देणार आहे. म्हणून सायली पुन्हा तिच्या एका थोबाडीत देते आणि सायली ना आता अक्षरशः एका वाक्याला तिच्या थोबाडीत देत असते. आता प्रियाला अक्षरशः खाली ढकलून देते पुन्हा एकदा आणि म्हणते, आपल्याला या अगोदर कधी कुटुंबाचं प्रेम मिळालं होतं का गं? सांग ना, मिळालं होतं का? पण ते प्रेम आपल्याला या कुटुंबाने दिलं. आई, बाबा, आजी, बहीण, बाबा, भाऊ, सगळी नाती ना या कुटुंबाने आपल्याला दिली आणि तू काय केलंस असं म्हणत असते. आणि ही प्रिया खूपच रागात बघत असते सायलीकडे आणि सायली म्हणते, पण तू त्याची ना लाज राखली नाहीस, ही त्याची शिक्षा. म्हणून या खाली बसलेल्या प्रियाच्या गुडघ्यावरती ना आता अक्षरशः सायली लाथच घालायला लागते ना आणि म्हणते, हे कुटुंब तू पोखरलं नाही त्याची तुला शिक्षा. म्हणून पुन्हा तिच्या मांडीवरती लाथ घालते. आता ही सायली म्हणते, पहाडासारखे कणखर असलेले माझे रविराज काका, अगं त्यांच्या डोळ्यात तुझ्यामुळे अश्रू आले, ही त्याची शिक्षा आणि ही तुला शिक्षा. म्हणून ना पुन्हा ही सायली या प्रियाच्या खाली बसलेल्या मांडीवरती ना खूपच लाथा मारायला लागते. आता बघा आता सायली तिला उचलते आणि म्हणते, उठ आणि आता तिला उचलते आणि पुन्हा म्हणते, माझ्या कुटुंबाने काढलेला प्रत्येक अश्रू माझ्यासाठी अनमोल आहे प्रिया आणि मी तो वाया जाऊच देणार नाही. आणि म्हणते, माझ्या कुटुंबाने काढलेल्या प्रत्येक अश्रूचा बदला मी घेणार आहे आणि आज तुला इतकं मारणार ना की मारून तुझ्या चेहऱ्याची पूर्ण चाळण करून टाकणार आहे आणि मग बघ तू कशी वागतेस ते आणि कशी बोलतेस ते. असं म्हणून ना ही सायली कंटिन्यू सटासट तिच्या थोबाडीत देत असते. बापरे, हिला सायली आज थकली कशी नाही देव जाणे. कंटिन्यू तिला मारत असते आणि म्हणत असते, करशील का असं तू परत वागशील का तू असं. आणि म्हणून ना तिला म्हणत असते की तुला इतकं मारणार आहे ना की तुझ्या कायमचं लक्षात राहील. आणि प्रिया आता ओरडायला लागते, अगं बस आता काही जीव घेणार आहेस का माझा. म्हणून खूप आता प्रिया ओरडायला लागते. सायली म्हणते, नाही तुझा ना मी जीव घेणार नाही, असं जसं तुला मी मरू देणार नाही. तुझी ही शिक्षा आहे ना की तू आता जगायचंच, तडफडून जगायचंच. आणि पुढे सायली म्हणते, आणि प्रतिमा त्या जितक्या तडफडल्या ना तितक्यापेक्षा जास्त तू तडफडायचं. म्हणून आहे ना प्रियाच्या पुन्हा थोबाडीत द्यायला लागते आणि म्हणते, आईने जितके अश्रू गाळे त्यापेक्षा जास्त अश्रू तू रडायचंच. पुन्हा एक थोबाडीत देते आणि म्हणते, पुन्हा जितक्या वेदना झाल्या त्यापेक्षा जास्त वेदना तू सहन करायच्या. म्हणून पुन्हा थोबाडीत देते. बापरे, ही सायली ना अक्षरशः प्रत्येक शब्दाला तिला थोबाडीत देत असते. सायली पुढे म्हणते, अश्विन भाऊ जितके खचले तितकं ना आता तुला खचायचंय. म्हणून पुन्हा थोबाडीत देते आणि आता म्हणते की यांना तू जे जेलमध्ये पाठवलंस ना आता तिथे ना तू सडायचंच, त्या जेलमध्ये तू सडायचं. तिथले यातना काय असतात ना आता त्या तू भोगायच्या. सायली पुढे म्हणते, रोज तू इतकी तडपडशील ना की सकाळ झाली की तुला असं वाटेल की मी आता का जिवंत आहे. म्हणून पुन्हा थोबाडीत देते. सायली पुन्हा म्हणते की पुन्हा तू रोज इतकी तडपडशील आणि इतकी तळमळशील ना की तुला असं वाटेल की अरे यार माझा जन्मच का झाला म्हणून. आणि प्रिया आता खूप ओरडायला लागते, बास आता कुणीतरी वाचवा, अरे तुम्ही सगळे बघत काय बसलाय म्हणून. पण मैपत आणि नागराजला ना तर अक्षरशः मजा येत असते या सीनच्याने. अख्खी सुभेदार फॅमिली फक्त हे सगळे बघत असतात की सायली इतकी मारते प्रियाला. पण बापरे, एक जण सुद्धा मध्ये पडत नाही आणि कोणी काही बोलतही नाही. अर्थातच ते सगळं योग्यच असतं म्हणा. आता ही प्रिया ओरडायला लागते आणि म्हणते, अरे तुम्ही सगळे बघत काय बसलात, कुणीतरी वाचवा ना. प्रिया आता सायली म्हणते, कुणीही थांबवायला आणि तुला वाचवायला येणार नाहीये प्रिया, कळलं का तुला. आता मला कोणीही थांबवणार नाहीये. तू एक अशी विषारी वेल आहेस ना की आमच्या घरावरती चढलेली आहेस आणि जी मी आज स्वतः माझ्या हाताने ना मुळापासून उपटून टाकणार आहे आणि तीही अगदी कायमची. यापुढे तू या घराकडे अगदी वळून सुद्धा बघायचं नाही सा प्रिया, असंही सायली म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते, कारण आम्ही तुझं अस्तित्वच नाकारतोय. म्हणून पुन्हा थोबाडीत देते आणि सायली तिला म्हणते, आणि तुझी खरी बाजू आणि तुझी खरी जागा नाही या घराच्या बाहेरच्या चिखलात आणि मी तुला स्वतः तिकडे नेऊन ना तुला फेकून देणार आहे. पण पुन्हा तुझी काळी सावली माझ्या माणसांवरती पडू देणार नाही. असं म्हणून आता हे सायलीना चल करून आता प्रियाला हाताला धरून खेचायला लागते. तर प्रिया बघा अश्विनकडे बघते आणि म्हणते, अश्विन अरे वाचव ना, काही झालं तरी बायको आहे ना, मी तुझी बायको ना, तुझी वाचव ना आता तरी. अश्विन पण जोरात ओरडतो, कोण बायको, कुठली बायको, कसली बायको, असं अश्विन जेव्हा म्हणतो तेव्हा प्रियाचे ना डोळे अक्षरशः मोठेच होतात. अश्विन म्हणते, मी नाही ओळखत तुला, चल जा. आणि प्रिया म्हणते, अश्विन अरे वाचव. आता ही सायली म्हणते, तू ना या घरातला एकमेव आधार सुद्धा ना तू गमवलायस प्रिया, त्यामुळे ना तू आता इथून निघायचं, चल. असं म्हणून ना ही सायली अक्षरशः प्रियाला खेचत सुभेदार घराच्या पूर्ण बाहेर म्हणजे अक्षरशः गेटच्या सुद्धा बाहेर नेऊन अक्षरशः खाली नेऊन फेकून देते. आणि सगळे घरातले जेवढे लोक आहेत ना तेवढे सगळेजण आहेत ना तेवढे सायलीच्या पाठोपाठ दारामध्ये जातात. आणि आपण पाहतोय
की आता सायलीने ना सुभेदार फॅमिलीच्या घराच्या गेटमध्ये म्हणजे जिथे अन्नपूर्णा निवासलेली बोर्ड आहे ना, अक्षरशः त्या बोर्डच्या ना बाहेर सायली या प्रियाला चिखलात फेकूनच देते. सायली म्हणत असते, प्रिया तू आतापर्यंत केलेल्या प्रत्येक पापाची, विश्वासघाताची आणि गुन्ह्यांची आणि तुझ्या अस्तित्वाची प्रत्येक गोष्टीची ना मी तुला शिक्षा देणार आहे आणि तुझ्या असण्याची सुद्धा मी तुला आता शिक्षा देणार आहे. म्हणून सायली या प्रियाला खरंच सुभेदारांच्या घराच्या समोरील चिखलात ना फेकून देते. प्रिया जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा पलटून लगेचच मागे वळून बघते ना, इतक्यातच पोलीस सगळे नागराज आणि महिपतला ना घेऊन आणि त्या संतोषला सुद्धा सगळ्यांना घेऊन ना बाहेर येतात. आणि आता पोलीस आणि हे सगळे जण आहेत म्हणजे संतोष, महिपत आणि नागराज या तिघांना घेऊन पोलीस बाहेर उभारलेले असतात. तिथेच महिला पोलीस सुद्धा असतात. आणि आपण पाहतोय सगळे सुभेदार फॅमिली अन्नपूर्णा आजी सोडल्या तर सगळेजण दरवाजामध्ये येऊन उभे असतात म्हणजे त्या गेटमध्ये. आणि नागराज, महिपत हे सगळेजण या प्रियाकडे नुसते पाहत असतात. आता सायली बघा प्रियाला खाली फेकल्यानंतर म्हणते, जोपर्यंत माझा हा समज होता ना की तू रविराज काकांची मुलगी आहेस तोपर्यंत माझे हात बांधलेले होते प्रिया, पण आता नाही. आता मला ज्या क्षणी कळालं आहे ना की तू तन्वी नाहीस म्हणून, त्या क्षणी ना सगळी बंधनं तुटली. आणि बघा सायली त्याला इथे सुद्धा ना खूप बोलते आणि सगळी सुभेदार फॅमिली बघत असते. नागराज, महिपत सुद्धा एकमेकांकडे बघत असतात. सायली म्हणते, या क्षणापासून फक्त आणि फक्त तुझे हालच होणार आहेत आणि ही तुझ्याच पापांची फळं आहेत आणि ती तुला भोगायचीच आहेत म्हणून. आणि आता सायली म्हणते, आता तुरुंगाच्या 4 भिंती हेच तुझं जग असणार आहेस आणि आता तू इथून पुढे माझ्या नजरेसमोर सुद्धा दिसू नकोस हं प्रिया, चालते हो इथून निघ असं म्हणून आता सायली खूप जोरात ओरडायला लागते, चल निघ इथून, उठ आणि निघून जा म्हणून. आता लगेच इन्स्पेक्टर सावंत काय करतात, महिला कॉन्स्टेबलला सांगतात की हिला लगेचच ताब्यात घ्या म्हणून. आता 2 महिला कॉन्स्टेबल येतात आणि या प्रियाला उठून उभं करतात. आणि आता ह्या महिला पोलीस ज्या आहेत ना तर त्या या प्रियाच्या हातामध्ये बेड्या घालतात आणि ही प्रिया रागारागाने सायलीकडे आणि सगळ्या सुभेदार फॅमिलीकडे बघत असते. आणि महिपत नागराजला कळून चुकलेलं असतं की आता आपलं काही शिल्लक राहिलेलं नाही म्हणून, म्हणजे असे त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव असतात. आणि आपण पाहतोय की पोलीस आता प्रियाला, त्याचबरोबर नागराज, महिपत आणि संतोष या सर्वांना घेऊन पोलीस गाडी आता तिथून निघून जाते. आणि आता आपण पाहतोय की पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन. आता घरामध्ये ना सगळे सुभेदार कुटुंब जे आहेत तर ते प्रियाच्या आठवणी आठवत असतात. म्हणजे जेव्हा प्रिया पहिल्यांदा घरात आली त्यानंतर तिने रविराज किल्लेदार यांना ना तिचा फोटो, गळ्यातलं लॉकेट आणि पायावरचे तुळशी पत्राचं चिन्ह हे सगळं दाखवलं असताना त्यांनी तिला तन्वी म्हणून स्वीकारलेलं असतं. अर्थातच तिने DNA रिपोर्टसुद्धा चेंज केलेले असतात, त्यामुळेच रविराजाने हिला स्वीकारलेलं असतं. या सगळ्या आठवणी रविराज आठवत असतात. त्याचबरोबर प्रतापराव आठवत असतात, त्यानंतर कल्पनाताई आठवत असतात, प्रतिमा त्या आठवतात की त्यांनी कसं तिच्यासाठी जेवण बनवलेलं असतं. त्यानंतर तिच्या डोक्याला नाही का तेल लावून वगैरे मसाज केलेला असतो. अश्विनला आठवत असतो की बायको म्हणून नवरा बायकोंचं नातं या दोघांचं कसं होतं आणि हा अश्विन जो आहे तो किती प्रियेचे लाड करत होता हे सगळं ना अश्विनला पण आठवत असतं. सुमन काकूला आठवतो. त्याचबरोबर आता कल्पनाताई, प्रतापराव या सगळ्यांना ना तिच्या अनेक अशा आठवणी आठवत असतात. आता प्रिया आणि अश्विनचं लग्न लावून दिलेलं हा सीन सुद्धा प्रतापरावांना आठवतं आणि सगळे प्रतापराव आणि सगळे सुभेदार जे आहेत ना अक्षरशः खिन्न मनाने घरामध्ये बसलेले असतात. प्रतापराव म्हणतात, आता ती मुलगी जेलमध्ये गेली याचं दुःख नाही आहे, पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की हे सगळं आपल्या घरामध्ये झालं, अरे असे कसे काय आपण फसलो रे, असं हे प्रतापराव म्हणत असतात. आता बघा सायली लगेच प्रतिमा त्या घराने जाते आणि अर्जुन कल्पनाताईंकडे जातो, कारण या दोघीजणी खरंच खूप रडत असतात आणि या दोघींना सुद्धा खूप त्रास होत असतो. सायली म्हणते की तुम्हा दोघांची सुद्धा मनस्थिती मला कळते प्रतिमा, त्या जिला तुम्ही मुलगी मानलं होतं ती इतकी मोठी गुन्हेगार निघाली आणि त्यामुळे तुम्हाला खरंच खूप त्रास झाला ना. सायली म्हणते 3 वर्ष ती तुम्हाला सतत फसवत राहिली आणि हे सगळं पचवणं तुमच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं, पण तुम्ही असा का नाही विचार करत आहात की शेवटी सत्य तर आपल्या समोर आलंच ना. आणि आता रविराज हे सगळं ऐकत असतात. सायली म्हणत असते, अरे यापुढे प्रिया आपल्यालाच काय कोणालाच नाही फसवू शकणार. आणि असं जेव्हा सायली म्हणते ना तेव्हा आपल्याला अश्विनचा सुद्धा चेहरा दाखवला. अश्विनना अगदी निशब्द होऊन बसलेला असतो. रविराज म्हणतात, तू म्हणतेस ते पटतंय ग सायली आम्हाला, अगं पण एवढा मोठा विश्वासघात झाल्यानंतर त्याचा धक्का तर बसणारच ना ग, तो असा लगेचच कसा जाईल सांग बरं, तो बसायचा तो तर धक्का आम्हाला बसलाच ना, असं रविराज म्हणत असतात. आता पूर्ण आजी काहीच बोलत नसतात, आपण ती खूपच शांत असतात. रविराज म्हणतात, मला ना असं आतून खूप हरल्यासारखं वाटतंय ग, खूप
खूप मला निराश वाटते, फार कमनशिबी आई आहोत ग आम्ही, असं हे रविराज म्हणत असतात. आता प्रतिमा त्यासुद्धा तिथेच उभे असतात. रविराज म्हणतात, एका खोटारड्या विश्वासघातकी मुलीला आम्ही ना आमच्या मुलीचा दर्जा देऊन बसलो. आणि अर्जुन म्हणतो की हे बघा, जे काही झालं ना याचमध्ये सगळेच सामील होते, नागराज, महिपत, साक्षी, आणि ह्या सगळ्यांनी हे सगळं केले. आपल्या जागी जर का दुसरं कुटुंब असतं ना तर आयुष्यभर त्या मुलीला त्यांची तन्वी म्हणून मानत राहिलं असतं, असं अर्जुन म्हणतो. आता रविराज म्हणतात, पण अर्जुन, अरे घरामध्ये जेव्हा प्रिया वाईट आणि चुकीचं वागायला लागली ना तेव्हा पुन्हा तिच्या मी तपासण्या करून बघायला असायला हव्या होत्या रे. माझ्या मनामध्ये ना फक्त एकच शंका येत राहिली की माझी मुलगी असं कसं काय वागेल म्हणून, असं रविराज म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात की अरे मी काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी होती. प्रतिमा त्या म्हणतात, अहो तुम्ही स्वतःला दोष का देताय? अहो आपली मुलगी आपल्या मनासारखं वागत नाही म्हणून कुठले आई वडील तिचे काही स्वतः जाऊन तपासण्या करत असतात का? असं कसं शक्य आहे? असं या प्रतिमा त्या म्हणतात. रविराज म्हणतात, अगं हो, पण घरी आल्यापासून पहिल्या दिवसापासून तिने घर पुकारायला सुरुवात केली होती आणि आपण काहीच केलं नाही ग. आपण फक्त गप्प बसून राहिलो ग प्रतिमा. आणि याचा त्रास नाही का होणार मला प्रतिमा? अगं या सगळ्या गोष्टींना ना ती मुलगी जेवढी जबाबदार आणि दोषी आहे ना तेवढंच आपण पण आहोत, असंही रविराज म्हणत असतात. आता बघा, इतकं सगळं घडतंय तरीही पूर्णाजी एक शब्दही बोलत नसतात. प्रतापराव म्हणतात, खरं तर अर्जुन आणि सायली परत आम्हाला जाणीव करून देत होते की ती मुलगी कशी आहे ते, पण ना आम्ही कुणी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. आणि आता सायली म्हणते, असं नाही आहे बाबा, अहो आम्ही उलट आहे ना तुम्हाला जेव्हा जसं वागायला सांगितलं तेव्हा तुम्ही तसं वागलात ना, आणि म्हणूनच तर आम्ही सत्य सगळ्यांच्या समोर आणू शकलो ना बाबा. तुमची जर का साथ नसती ना तर हे शक्यच झालं नसतं, असं सायली प्रतापरावांना म्हणत असते. आणि बघा पुढे अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, अगं तू काहीच का गं बोलत नाही आहेस, काहीतरी बोल ना. आणि पूर्णाजी अगदी शून्यात नजर लावून बसलेले असतात. पूर्णाजी अक्षरशः एकही शब्द बोलत नसतात. आणि आता आपण पाहतोय की अर्जुन त्याचबरोबर सायली सगळेजण बोलण्याचा प्रयत्न करतात की पूर्णाजी काहीतरी बोल म्हणून. आता अर्जुन आणि सायली या पूर्णाजीच्या पायाजवळ येऊन बसतात. आणि आता सायली म्हणत असते, पूर्णाजी अहो प्लीज काहीतरी बोला ना, म्हणून सायली आता पूर्णाजींचा ना हात हातात घेते. सायली आता अतिशय मायने पूर्णाजींचा हात हातात घेते आणि म्हणते, पूर्णाजी मला माहिती हो तन्वी तुमचं सर्वस्व आहे म्हणून, आणि आपण इतके दिवस अत्यंत नीच अशा मुलीला ना तन्वी मानत होतो आणि याचा तुम्हाला खरंच त्रास होत असेल ना, पण पूर्णाजी आता हे आपल्याला विसरायला हवं ना, यातून आपल्याला बाहेर यायला हवं. असं ही तन्वी ही असं सायली जे आहे ना तर ती आता पूर्णाजींना समजवायला लागते. आणि बघा सगळे सुभेदार फॅमिली आता बघत असतात पण पूर्णाजी एक शब्दही बोलत नाहीत. आता लगेच प्रतापराव म्हणतात, पूर्णाई अगं काहीतरी बोल पूर्णाई, तरी पूर्णाजी काहीच बोलत नाहीत. आता बघा पुढे सुमन काकू म्हणते की तुमच्या मनातलं दुःख बाहेर पडू देत ना पूर्णाई, त्याशिवाय ना तुम्हाला बरं नाही वाटणार, त्यामुळे ना प्लीज काहीतरी बोला. चैतन्य म्हणतो, मला असं वाटतंय ना की आपल्या सगळ्यांनाच आपल्या मनातलं बडाबडा उकळून टाकण्याची गरज आहे, त्याशिवाय ना कोणालाच बरं वाटणार नाहीये. आणि चैतन्य म्हणतो, अश्विन अरे अश्विन तू पण काहीतरी बोलणार आहे, असं आतल्यात ना स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आता अश्विन बघा उठून उभा राहतो तिथून आणि डायरेक्ट निघून जातो. सगळेजण म्हणत असतात, अश्विन अरे थांब. अस्मिता म्हणते, मी जाऊन बघते त्याला. आणि आपण पाहतो की आता अश्विनच्या पटापट अस्मिता सुद्धा तिथून निघून जाते. आता पूर्णाजी काहीच बोलत नाहीत म्हणल्यानंतर सगळेजण पूर्णाजीच्या जवळ यायला लागतात ना. आणि आता सायली म्हणते, विमलताई जरा पाणी आणा ना यांच्यासाठी. आणि म्हणत असते की पूर्णाजी अहो पूर्णाजी बोल ना काहीतरी. आणि पूर्णाजी अतिशय स्तब्ध असतात, काहीच बोलत नसतात. आता विमल जेव्हा पाणी आणून देते तेव्हा पाणी सायली त्यांच्यासमोर ग्लास धरते तरी पूर्णाजी काही पाण्याचा ग्लास सुद्धा घेत नाहीत. त्यांना खूप शॉक बसलेला असतो. आता आता प्रतिमा त्या म्हणतात, पूर्णाई अगं असे काही करतेस तू? अर्जुन म्हणतो, मला असं वाटतं की आपण पूर्णाजीला ना थोडासा आराम करू देऊ देत. सायली म्हणते, पूर्णाजी चला बरं तुम्ही तुमच्या खोलीत जाऊयात आपण म्हणून आता पूर्णाजीला सगळेजण मिळून त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात. आपण पाहतोय की इकडे अश्विन त्याच्या रूममध्ये जातो आणि दरवाजा बंद करून घेतो आणि सगळे प्रियाचे ज्या आठवणी आहेत ना त्याच समोर ठेवलेल्या असतात. अस्मिता दारातून म्हणत असते, अश्विन अरे दार उघड ना, ऐकतोयस ना, म्हणून खूप दार वाजवते. आणि म्हणते, अरे मी काय तुझ्याशी बोलायला नाही आले, हे बघ बोलण्याची अजिबात गरज नाही आहे, मी फक्त ना तुझ्या शेजारी बसते, ऐकतोस का अश्विन? अश्विन दार उघड ना. म्हणून आहे ना आता ही अस्मिता खूप दार वाजवत असते आणि आता अस्मिता हायपर व्हायला लागते आणि अश्विनना काहीच रिस्पॉन्स देत नसतो. अस्मिता खूप ओरडत असते की अश्विन दार उघड ना, अश्विन प्लीज दार उघड ना. आता अस्मिता घाबरायला लागते ना, कारण हा अश्विन आहे ना काही उत्तरही देत नसतो आणि काहीच बोलत नसतो. आता आपण पाहतोय की इकडे पूर्णाजींना रूममध्ये आणून झोपवलं जातं. आता सायली म्हणते, पूर्णाजी तुम्ही काही बोलत नाही हे साहजिकच आहे, पण तुम्ही जेवढं बोलत नाही ना तेवढं ना तुम्हालाच त्रास होईल, प्लीज पूर्णाई
नाही काहीतरी पूर्णाजी काहीतरी बोला ना. आता अर्जुन सुद्धा म्हणतो पूर्णाजी अगं काहीतरी बोल ना, असं गपचूप तुला बघण्याची ना आम्हाला सवय नाही आहे गं पूर्णाजी, तू प्लीज काहीतरी बोल ना. आणि आता सगळेजण खूप रिक्वेस्ट करतात पण पूर्णाजी काही बोलत नाहीत. इतक्यात अस्मिता तिथे येते आणि मग ते अश्विनीने ना आतून दरवाजा बंद करून घेतलाय. मी ना त्याला म्हणते की दरवाजा उघड पण तो ना माझा ऐकतच नाहीये, दरवाजा उघडत पण नाहीये आणि आतून काही आवाज पण देत नाहीये. अर्जुन म्हणतो काय अरे असं कसं काय याने केलं म्हणून. आता सगळ्यांना ना थोडीशी भीती वाटायला लागते. आता रविराज म्हणतात की त्याच्या मनस्थितीची ना आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही, बिचारा काय सहन करत असेल ते. रविराज म्हणतात की बिचारा खूपच हळवा आहे अश्विन. आता लगेच कल्पनाताई म्हणतात अश्विनने स्वतःला काहीतरी, तर सुमन म्हणते नाही नाही वहिनी असं विचारसुद्धा करू नका, अश्विन असं काही करणार नाही. प्रतापराव म्हणतात नाही नाही अश्विन आपलं काही ऐकायलाच आपल्याला काही वाटत नाही आहे. मी काय म्हणतोय की अर्जुन तू आणि सायली तुम्ही दोघं जण जाऊन जरा अश्विनशी बोलतात का त्याच्यासोबत. अर्जुन म्हणतो हो. आणि चैतन्य म्हणतो चैतन्य चल तू पण चल. म्हणून आता सायली अर्जुन चैतन्य आणि अस्मिता ही चौघ जण सुद्धा ना आता या अश्विनला बोलण्यासाठी जातात. आपण पाहतो ही अश्विनी या सगळ्या प्रियाच्या आठवणी आहेत ना, म्हणजे सगळे तिचे फोटोग्राफ्स तिचे कपडे सगळं घेऊन आहे ना खाली बसलेला असतो एका टेबलला असा म्हणजे चिटकून. आणि त्याला ना या प्रियाची खूप आठवण येत असते आणि तो तिच्या आठवणी आठवत असतो. म्हणजे ज्यावेळेस तिने तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं ना अश्विनने, त्यानंतर त्यांचे सगळे जे काही सीन आहेत प्रायव्हेट सीन ते सगळे ना अश्विनला आठवत असतात. आणि आता अश्विनला हे सगळं आठवतं, त्याचबरोबर त्याला हे आठवतं अर्जुनने डीएनए टेस्ट आणल्यानंतर सांगितलेलं असतं की प्रियाची या प्रतिमात्याची डीएनए टेस्ट मॅच होत नाही कारण ती मैनावतीशी मॅच होती. आणि सायलीने सांगितलेलं असतं की प्रिया ही तन्वी नाही तर ती जी आहे ना तर ती बबली लोखंडे आहे. आणि प्रिया अश्विनच्या समोर येऊन म्हणालेली असते की खेळ तुमच्या भावनांशी, उडवला तुमचा पैसा, कारण मला हवी होती ती तुमची अमाप दौलत. हे सगळे ना सगळ्या गोष्टी अश्विन आठवायला लागतो. आता बघा आता लगेच अर्जुन सायली आता चैतन्य अस्मिता सगळेजण येतात आणि दार वाजवायला लागतात ना आणि म्हणतात अश्विन दार उघड, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. आता अश्विन खूप हायपर झालेला असतो. या सगळ्या आठवणी आठवून आता प्रियाचे सगळे फोटोग्राफ्स फाडून टाकतो. चैतन्य म्हणत असतो अश्विन अरे घरात ते ऑलरेडी इतके स्ट्रेसमध्ये आहे, तो असं वागून कसं चालेल. सायली म्हणते अरे दार उघडा ना अश्विन भाऊजी. अस्मिता म्हणते अरे मी तुम्हाला केव्हापासून सांगते पण तो आतून दार पण उघडत नाहीये, मला ना खूप भीती वाटते, त्याने काही वेडवाकडं करायला नको असं अस्मिता म्हणून आहे ना आता खूप हायपर होते. आणि इकडे बघा आता या अश्विनला ना अक्षरशः त्याचं दुःख सहनच होत नसतं. आणि आता तो त्या ड्रावरमध्ये पाहतो तर त्याला माहिती असतं की त्या ड्रावरमध्ये ना त्याने एक कटर ठेवलेलं असतं. आता सायली म्हणते अहो ते असं काही करणार नाहीत भाऊजी, दार उघडा भाऊजी असं अस्मिता म्हणायला लागते. अर्जुन म्हणतो हे बघ तुला त्रास होतोय ते मला कळतंय पण अरे स्वतःला कोंडून घेऊन काही होणार आहे अश्विन, आपण बोलूयात ना प्लीज, दार उघड. आणि आता सायली म्हणते भाऊजी तुम्ही बोलत का नाही येत, काय करताय. आणि आता अश्विन काय करतो की अक्षरशः तो एक नाईफ घेतो आणि यांना स्वतःच्या हाताची शिर आहे ना आता तो कट करणारा असतो. इकडे चैतन्य जोरजोरात खिडकी वाजवत असतो, अर्जुन दरवाजा वाजवत असतो आणि अश्विनला आठवत असतं की अश्विन आदिराज आहे ना तर तो म्हणायला असतो की या पेन ड्राईव्हमध्ये आपली प्रत्येक डेट रेकॉर्डेड आहे आणि त्याने ते डेटसुद्धा दाखवलेली असते. आता ही प्रिया कशी आदिराजच्या मिठीमध्ये जात असते, त्याचे सगळे पैसे घेतलेले असतात, हे सगळं अश्विनला आठवत असताना अश्विन आहे ना खूप हायपर झालेला असतो, बिचारायला खूप वाईट वाटत असताना सायली बाहेरून म्हणत असते भाऊजी असं काय करताय. चैतन्य अरे हा बाहेरून काहीच ओ देत नाहीये, त्याने काही बरं वाईट करून घेण्याचा प्रयत्न केला तर. आणि अश्विनला या सगळ्या आठवणी आठवत असतात आदिराजने कसे फोटोग्राफ्स दाखवले आहेत ते. आणि आता काय होतं की हे दोघंजण खूप प्रयत्न करतात अर्जुन आणि चैतन्य, पण अश्विन काही दरवाजाच उघडत नाही. आणि आता अस्मिता म्हणते की अर्जुन चैतन्य आपण आहे ना आता रिस्क नको घ्यायला, तुम्ही दरवाजा तोडा प्लीज, दरवाजा तोडा. आता लगेचच ना अर्जुन आणि चैतन्य दोघीजण मिळून ना घरात त्या रूमचा दरवाजा तोडायला लागतात ना, इतके धक्के द्यायला लागतात दरवाजावरती आणि आता दोघीजण मिळून दरवाजा तोडतात. आणि इतक्यातच बघा अश्विन जो आहे ना तर तो हातावरती चाकू घेऊन बसलेला असतो ना, हा सीन बघतो आणि आता अर्जुन पळत पळत येतो ना आणि आता त्याच्या हातातून आहे ना तो चाकू फेकून देतो. अश्विन म्हणत असतो सोड सोड. आणि आता सायली म्हणत असते अहो अश्विन भाऊजी काय करतायत. अर्जुन जोरात त्याच्या हातातून चाकू घेतो आणि फेकून देतो. तेव्हा कुठे ना अश्विन जरासा शांत होतो. आणि आता अश्विनीनं खूप रडायला लागतो, बिचारायला जे काही दुःख होत असतं ना ते खरं शब्दात सांगण्यासारखं नसतं. अर्जुन म्हणतो अरे मूर्ख आहेस का तू, हे काय करतोयस तू. सायली म्हणते भाऊजी प्रियाने तुमचा विश्वास केला म्हणून तुम्ही स्वतःच्या जीवाशी खेळायला निघालात, अहो आमचं काय झालं असतं याचा विचारही नाही केला तुम्ही. अस्मिता म्हणते मला सुद्धा ना हीच भीती वाटत होती, अरे आमचं किती प्रेम आहे तुझ्यावरती हे तुझ्या लक्षातच येत नाही का. अरे एक मुलगी नीच निघाली म्हणून तू काय तुझं आयुष्य संपवणार आहेस का. अश्विन आता जोरात ओरडतो मग मी काय करायला हवं होतं सांगा ना, मी काय करायला हवं आहे
आता अश्विन ना खरंच खूप पॅनिक झालेला असतो. अश्विन रडत रडत म्हणतो, आता मी काय करू जगून, तरी सांगा ना काय करू मी जगून, मला नाही जगायचंय. आता अस्मिता, अर्जुन सगळेजण रडायला लागतात. आता अर्जुन लगेचच ना अश्विनला जवळ घेतो आणि दोघं जण भावंड एकमेकाच्या कुशीमध्ये खूप रडतात, खूपच रडत असतात. आणि ना खरंच हा क्षण आहे ना खूप भावनिक दाखवलेला आहे. त्यामुळे तुम्ही टीव्हीवरती नक्की पहा. आणि हो प्रेक्षकांना प्लीज माझ्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा. हो काय आहे ना की बरेचसे प्रेक्षक आहेत ना तर ते रिव्ह्यू तर डेली पाहतात पण चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत. तर चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खरंच खूप थोडा वेळ राहिलेला आहे. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अश्विन पुढे म्हणत असतो की मी असं काय केलंय, तुम्ही बघताय ना सगळं, अरे त्या खुनी मुलीने माझ्यामुळे माझ्यामुळे या घराचा सत्यानाश केला असता. मी तिला या घरामध्ये जर का लग्न करून आणलं नसतं ना तर एवढं सगळं काही घडलंच नसतं. अरे मला ना माझ्याशी चुकीची शिक्षा घेऊ द्या प्लीज, मला एकटं सोडा, मला ना नाही जगायचंय. चैतन्य म्हणतो, हे बघ तू शांत हो, जे काय झालं नाही याच्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे. अश्विन म्हणतो, मग हे सगळं नेहमी माझ्याच बाबतीत का घडतं, माझा काय दोष आहे. अरे मी एवढा कमनशिबी कसा काय आहे की मला आयुष्यात साधं प्रेमच मिळत नाही. अर्जुन म्हणतो, अश्विन प्लीज शांत हो रे. अश्विनला ना आता अर्जुन खूप शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण आहे ना आज अश्विन शांतच होत नसतो, कारण बरोबरच असतं त्याला खरंच खूप त्रास होत असतो या प्रियाच्या आठवणीमुळे. अश्विन म्हणतो, मी माझ्या आयुष्यातलं प्रेम, लग्न हे सगळे विषय काढून टाकले होते रे, पण मला तन्वी भेटली आणि ना माझी बुद्धी फिरली. आणि तरीही तुम्ही मला सांगत होतात की तिच्या नादी लागू नकोस, पण तरीही मी नाही ऐकलो तुमचं. मी तिचीच बाजू घेत राहिलो आणि उलट तुम्हाला भांडत राहिलो. ती खोटं बोलते, ती खोटेपणा करते हे मला सतत दिसत होतं रे. हे सगळं काही मला जाणवत होतं, तरीसुद्धा मी सगळं काही सांभाळून घेत होतो. असं अश्विन आता त्याची व्यथा सांगायला लागतो. अश्विन म्हणतो, माझं प्रेम तिला कधी दिसलंच नसेल का रे, माझे एफर्ट्स तिला कधी दिसलेच नसतील का रे. तिने मला एकदा जरी विश्वासात घेऊन सांगितलं असतं ना की अश्विन मी येणार तन्वी नाहीच आहे रे म्हणून, तरीसुद्धा ना मी तिच्यावरती प्रेम केलंच असतं. बघा अश्विनचं खरंच किती प्रेम असतं ना तिच्यावरती, पण तिने कसा धोका दिला त्याला. आता अश्विन म्हणतो, ती बबली लोखंडे एका प्रिया मधुकरणी याने ना मला काहीच फरक पडला नसता. फक्त प्रश्न असा होता की फक्त तिने एकदा मला खरं बोलण्याचा एवढाच एक प्रश्न होता. आणि म्हणतो की पण ती मात्र ना सगळ्यांची फसवणूक करतच राहिली. सायली म्हणते, अश्विन भाऊजी ती सगळ्यांची फसवणूक करतच राहिली, पण म्हणून तर आपण एकत्र राहायला हवं ना सगळ्यांनी. पण तुम्ही जर का साताताईपणा करत राहिला तर कसं होणार. अश्विन म्हणतो, पण मी सगळ्यांचा गुन्हेगार आहे ना हे माझ्या मनातून जातच नाही आहे. मी तरी काय करू. ती मुलगी तुम्हाला छळायला या घरात आली होती आणि तिने ना मला ढाल बनवली आणि माझ्यामुळे या घरामध्ये ती वाटेल तसं वागत होती. आणि मी तुम्हाला आता रोज कसं फेस करू, कसं तोंड दाखवून आम्हाला तेच कळत नाही आहे. म्हणून असं अश्विन खूप रडायला लागतो आणि म्हणतो की प्लीज मला खरंच नाही जगायचं आहे, मला एकटं सोडा प्लीज, मी तुमच्यासमोर ना हात जोडतो, मला नाही जगायचं आहे. अर्जुन त्याला खूप सावरतो. अस्मिता म्हणते, अरे अश्विन असं अभद्र नको बोलूस रे अश्विन. अस्मिता पण आता खूपच रडत असते. आता बघा अर्जुन म्हणतो, अश्विन तू ना मला प्रॉमिस कर की तू स्वतःला काही त्रास करून घेणार नाही आहेस म्हणून. तुम्हाला पहिल्यांदा प्रॉमिस कर बरं. तर बघा अश्विन म्हणतो की पण मी हे गिल्ट मी कसं सहन करत राहू आयुष्यभर, सांग ना दादा. आणि म्हणतो की मला ना तुमच्यासमोर आता उभं राहण्याची सुद्धा ना लाज वाटायला लागली, असा अश्विन म्हणायला लागतो. आणि म्हणतो की मी एक कामच करतो, मी कुठेतरी निघूनच जातो. मला ना प्लीज तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करू नका, मला खूप दूर निघून जायचं आहे, मला खरंच खूप त्रास होतोय. चैतन्य म्हणतो, अरे तू वेडा झालायस का. अश्विन म्हणतो, अरे मी वेडा झालो ना तर आता मला चालेल, निदान ना मी हे सगळं विसरेन तरी आता, पण मला आता खूप त्रास होतोय. मला ना अशा कुठल्या तरी ठिकाणी जायचे जिथं तन्वी नसेल, या तन्वीच्या आठवणी नसतील आणि माझं गिल्ट नसेल आणि कुणीच नसेल आणि माझा हे सगळे छळ हे काहीच नसेल. मला ना अशा ठिकाणी जायचं आहे. म्हणून अश्विन अक्षरशः उठतो रूममधून आणि फास्ट पळत जातो ना. आता सगळेजण त्याच्या पाठीमागे यायला लागतात, अश्विन म्हणून. आता हॉलमध्ये ना अश्विनला ना एका सोफ्याच्या तिथे ना अर्जुन बसवतो आणि अश्विन रडत असतो, प्लीज मला जाऊ द्या म्हणून. अर्जुन म्हणत असतो, वेड्यासारखं नको करू, मी ना तुला कुठेही जाऊ देणार नाही. सायली म्हणून तेव्हा प्रियेच्या चुकीची शिक्षा अश्विन भाऊजी तुम्ही स्वतःला करून का घेताय आणि तुम्ही असं घर सोडून गेला तर घरातल्या सगळ्यांना किती दुःख होईल याची कल्पना नाही का तुम्हाला. आणि इतक्यातच बघा कल्पनाताई, प्रतिमा त्या आणि आता प्रतापराव तिथे येतात ना. कल्पनाताई म्हणतात, घर सोडून म्हणजे अश्विन तू नक्की काय करायचं ठरवलंयस रे, असं आता या कल्पनाताई म्हणायला लागतात. प्रतापराव पण तिथे येतात. अर्जुन म्हणतो, मूर्खपणा करायला निघालाय हा मुलगा आणि आत तर असं म्हणतो. लगेच सायली ना अर्जुनला इशारा करते की नका सांगू म्हणून. आता प्रतापराव म्हणतात, आत काय करण्याचा याने प्रयत्न केला अर्जुन. आणि असं म्हणल्यानंतर अर्जुन आणि सायली गप्पच बसतात. पण बघा चैतन्य नाही गप्प बसत. आता आपण पुढे पाहतोय
की लगेच प्रतापराव म्हणतात, अश्विन काय करणार होतास रे तू? तर चैतन्य सांगायला लागतो, काका अश्विन आतमध्ये. तर ना सायली आणि अर्जुन पण त्यांना इशारा करतात की चैतन्य सांगू नको म्हणून. पण आता चैतन्य काय ऐकत नाही. चैतन्य म्हणतो, अश्विन आतमध्ये ना हात कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करायला लागला होता. आता लगेचच सगळ्यांना असे लगेचच वाईट वाटतं ना. आता कल्पनाताईंना वगैरे. आणि आजचा हा एपिसोड आहे ना इथेच संपतो ठरलं तर मगचा. आपण पाहतो की आता प्रतिमा ना उद्याच्या भागामध्ये अश्विनला खूप समजावून सांगतात आणि म्हणतात, अरे निदान पूर्णाईची तब्येत तरी पूर्णाईची अवस्था तरी बघ ना तू. आणि सायली सुद्धा खूप समजावून सांगते आणि अश्विनला म्हणते की आता आपलं घर विस्कटलेलं दिसलं ना या प्रियाला ना, तर तिचं सगळं साधेल. आणि आपण पाहतोय की पोलीस व्हॅनमध्ये नागराज, महिपत आणि ही प्रिया तिघजण एकत्र प्रवास करायला लागलेत आता या जेलचा. आणि हा नागराज बघा इथेही प्रियाला खिजवतो आणि आता तिला म्हणायला लागतो की प्रिया, या जन्मात तुला पश्चाताप वगैरे काही होणार नाहीये. मला माहिती आहे तू किती एकटी पडलीस ना तरी तुझ्या डोक्यातला सैतान काही मरणार नाही. आणि आता आपण पाहतोय की पुन्हा इकडे ना जराशा शुद्धीवर येतात आणि म्हणायला लागतात की तन्वी कुठे गेली? अरे मला ना तन्वी कुठे गेली? बोला ना, मला तन्वी हवी आहे. तुमच्याकडे उत्तर नाही आहे ना. आणि आता सायलीकडे बघून पुन्हाजी म्हणतात, अरे माझी तन्वी तर माझ्या समोर उभी आहे असं पुन्हाजी म्हणतात. आणि प्रेक्षकांनो आता ना पुन्हाजींना भास व्हायला लागलेले असतात की आता सायलीमध्येच त्यांना त्यांची तन्वी दिसत असते. आणि हे सगळ्यांना आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर प्रेक्षकांना आजचा भाग खरंच खूपच छान आणि सुंदर होता. आज आपल्याला सायलीचा रुद्रावतार सुद्धा पाहायला मिळाला आणि आता अश्विनचं सौम्य रूप सुद्धा आणि त्याची खाडवी बाजू सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. तर प्रेक्षकांनो अशा छान छान रिव्ह्यूसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो माझ्या चॅनलला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.